बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी ते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव येथे आमदार माधुरा पाटील जवळगावकर यांच्या संकल्पनेतून उखळाई ग्रुप ऑफ ॲग्रो इंडस्ट्रीजचे हदगाव येथे भूमिपूजन सोहळा संपन्न. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे उखळाई ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वाटचालीत 15,000 शेतकऱ्यांच्या सभासदांचे योगदान. उखळाई ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची सुरुवात आमदार माधुरा पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली सुरू झाली. या उखळाई ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तालुक्यातील 125 गावांचा समावेश असेल. 15,000 शेतकरी सभासद झालेत. 125 ग्राम उद्योजकांचीही नेमणूक झाली. यामध्ये समाविष्ट उद्योग, जैव इंधन निर्मिती प्रकल्प, हळद प्रक्रिया उद्योग, दाल मिल उद्योग, खाद्यतेल उद्योग, ऊस प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, दूध प्रक्रिया उद्योग यामध्ये समावेश असणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा या उखळाई ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प हदगाव येथे होत असल्याने सर्व शेतकरी बांधवाकडून मात्र आमदार माधुरा पाटील जवळगावकर यांचे आभार मानले जात आहे. या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित तथा अध्यक्ष वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी शर्मा, या कार्यक्रमाचे उद्घाटक उखळाई मठाचे मठाधिपती परमपूज्य योगीराज बापू हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्याधिकारी जिल्हा परिषद नांदेड श्रीमती मिनल करणवाल, श्री अमोल इंगळे, जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बाराटे, श्री पक्काला कालिदासू, नितेश मालिवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री महेश वडतकर, उपजिल्हाधिकारी नांदेड श्रीमती कविता कोर, संचालक नगररचना राजकुमार रणवीर, उपविभागीय कृषी अधिकारी किनवट, हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार, हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील, श्री अनिल कदम, उद्योजक व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड. या ग्रुपच्या CEO नेहा माधुराव पाटील जवळगावकर, कार्यकारी संचालक सतीश खानसोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला परिसरातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हदगाव. विशेषतः औद्योगिक क्षेत्र हे असं आहे की ज्यामध्ये खूप गोष्टींना आपल्याला सोबत घेऊन चालवावं लागतं. अनेक परवानग्या असतात, अनेक त्यामध्ये वित्तीय संस्था. निश्चित येणाऱ्या वर्षामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री उभं राहिली पाहिजे आणि त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून लोकांच्या पिकाला, शेतकऱ्याच्या पिकाला सुद्धा भाव मिळाला पाहिजे आणि नवयुवकाला काम सुद्धा मिळाला पाहिजे. हा आमचा दृष्टिकोन आहे. निश्चित येणाऱ्या वर्षामध्ये ते सुद्धा आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ते आमची जे हे आमच्या मनामध्ये ध्येय आहे ते सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू, हे मी आपल्याला निमित्ताने सांगतो. जागेवर हे ठिकाणी उभा राहणार आहे. जे आपण ज्या ठिकाणी आज उभा आहोत तिथे जवळपास 9-10 एकरचा या ठिकाणचा प्लॉट आहे आणि काही विलेजमध्ये, काही गावामध्ये त्या ठिकाणी 1-2 एकरच्या त्या ठिकाणी इंडस्ट्री एरिया करून त्या ठिकाणी जागा उपलब्ध होती. अशी जवळपास 25 एकर जागेवर ॲग्रो इंडस्ट्री या ठिकाणी उभा राहणार. त्याच्यामध्ये दुधावर प्रक्रिया, डाळ प्रक्रिया जवळपास माझ्या म्हणजे सांगायचं तुम्हाला 12 ते 14 प्रकल्प या 15 प्रकल्प या ठिकाणी होणार आहे. आणि या प्रकल्पात उभं करण्याचा उद्देश एवढा आहे, एकतर दोन्ही तालुक्यातील मुलांना काम भेटलं पाहिजे. जे आपले मुलं आज पुणा, औरंगाबाद अनेक या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध म्हणजे काम करण्यासाठी जातात. तेच काम जर त्यांना या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या घरीच त्या ठिकाणी उपलब्ध झालं तर त्या ठिकाणी तेवढीच त्या ठिकाणी व्यवस्था आपल्या तालुक्यातील लोकांची होईल, त्यांच्या हाताला काम लागेल.